तुम्हाला आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिसत असेल की यांची माझी मस्ती सुरू आहे ती, तर मी तुमच्यासोबत रोज माझा मॉर्निंग रुटीन, इव्हिनिंग रुटीन किंवा नाईट रुटीन शेअर करत असते. पण मी दुपारच्या वेळामध्ये काय करत असते हे कधीच तुमच्यासोबत शेअर केलं नाही. चला म्हणलं आज ते पण तुमच्यासोबत शेअर करूया. मी 3 नंतर असा आमचा धिंगाणा सुरू असतो, जसा वेळ भेटेल तसा. म्हणजे माझी कामं आवरली ना, 1 वाजेपर्यंत माझी कामं आवरतात, त्यानंतर मग त्याला खाऊ घालायचं, त्याच्यासोबत मस्ती करायची, हेच सुरू असतं. आम्ही दोघंच असतो दिवसभर घरामध्ये, आमच्या दोघांचा असाच धिंगाणा सुरू असतो. त्याला काही खेळवायचं, त्याच्यासोबत खेळायचं, आणि मी पण माझं लहानपण त्याच्यासोबत जगते बरं का. खूप मजा येते त्याला खेळवायला आणि आपण पण त्याच्यासोबत खेळायला. म्हणलं आता तो एवढा रमलाय, आज त्याचा मूड पण चांगला दिसत आहे, तर त्याची खेळणी जरा जास्तच अस्ताव्यस्त झाली होती. मला ती पण लगेचच आवरायला घेऊया त्यासाठी काढली. मग सगळी काढली आणि तो पण आला मला मदतीला, कारण मी जिथे असणार तो असणारच आणि मला मदत केल्याशिवाय त्याला पण काही करमतच नाही. मग काय मदत म्हणजे काय हो, कामच वाढून ठेवायची. काही मदत तर करत नव्हता, पण त्या बॉक्समध्येच जाऊन बसलेला. तिथे बसलाय म्हणजे शांतता तरी भेटली नाही, तर उचकून सगळं फेकूनच दिलेलं असतं. मग मी त्याच्या खेळण्यासाठी जे छोटे छोटे असतात ना, त्याच्यासाठी असा बॉक्स बनवून ठेवलेला असतो, म्हणजे ती छोटी खेळणी इकडे तिकडे पडत नाही आणि आपल्याला लगेच भेटतात. यासाठी जे आपले आपण पार्सल ऑर्डर करतो ना, म्हणजे जेवणाचे, तर ते मी तसेच धुवून ठेवलेले असतात. बऱ्याच ठिकाणी मी यूज केलेले आहेत. ज्यावेळेस तुम्हाला होम टूर देईल ना, त्यावेळेस तुम्हाला सगळं दाखवेलच कसा मी त्याचा वापर केला आहे म्हणून. आणि त्यानंतर म्हणलं चला ही जागा थोडीशी मेसी दिसत आहे, तर थोडीशी व्यवस्थित करून घेऊया, त्यासाठी तिचं डेकोरेशन करूया. तर सगळं व्यवस्थित ठेवलं, असा टेडीबेअर ठेवला आणि ते सायकलमध्ये मी त्याची मॅट ठेवायचे ना, तर तिथं मी जे फ्लावर पॉट ऑर्डर केलेले होते ना, ते ठेवून दिले आणि मस्त असं छान दिसायला लागलं. आणि त्यानंतर कियानला थोडंसं खाऊ घालावं म्हणून त्याला फळ खाऊ घालायला बसलेले. ऑरेंज त्याला खूप आवडतात आणि आवडीने खातो. इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला होता, आठवडाभराचा मी एकदाच करून ठेवत असते. तर थोडासा जाडसर वाटला, त्यामुळे परत एकदा मिक्सरला फिरून घेतलेला, कारण जाडसर जास्त खात नाही. तुम्हाला तर माहितीच असेल, आता जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात, माझ्या नवऱ्याला बारीकच गोष्टी आवडतात, म्हणजे दातांना जास्त त्रास झालाच नाही पाहिजे, डायरेक्ट गिळायला पाहिजे असं. तर मग त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा मी बारीकच करत असते, म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही. तर मग तो करून झाला आणि लगेच जिथलं तिथं ठेवून दिला. आणि जे म्हणजे की यांचे बॉक्स ते रिकामी केले ना, तर त्याच्यावरती झूळ झालेली होती, ते घासायला घेतलेले आणि लगेचच भांडे थोडेफार पडलेले होते, ते पण घासून घेतलेले. थोडेफारच होते माझे ते जेवणाचे प्लेट आणि मिक्सरचं भांडं आणि असं थोडंसं बॉक्स वगैरे. मग एवढ्या याच्यामध्ये आता एवढी तहान लागत आहे ना, मग असं ठरवलेलं आहे, माठाजवळ गेले की पाणी पिल्याशिवाय निघायचंच नाही, कारण गरमी एवढी वाढत आहे आणि डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस पण जास्त आहे, कारण घाम एवढा निघतो. त्यासाठी हायड्रेट ठेवण्यासाठी बॉडीला नेहमी पाणी पित राहायचं. तुम्ही पण हे ट्राय करा. आणि मग लगेच आपले घर झाडून घेण्यासाठी सुरुवात केलेली. बेड जर आवरून घेतलेलाच होता, त्याच्यावरती फक्त काही घाण असेल त्याच्यामुळे तो झटकून घेतला आणि त्यानंतर बेडरूम झाडून घेतला आणि किचनमध्ये आले. जे भांडे घासून ठेवलेले होते ते पण लगेच पुसून घेतले आणि लावून घेतले. मग बेडरूम झाडलं, किचन झाडलं आणि आले हॉलकडे. आता एवढा पसारा आवडला तरी आता परत पसारा झालेलाच, मग तो पसारा पण लगेचच आवरायचा, कारण आता छोटं बाळ म्हणल्यावर थोडंफार होणारच. त्याची पसारा म्हणजे काय असतो, त्याचीच खेळणी इकडे तिकडे पडलेली. आता तो लहान म्हणल्यावर त्याची खेळणी इकडे तिकडे तर पडलेली असणारच आणि ते तेवढं तर आपल्याला करावंच लागणार. आल्यावरती त्याच्यासोबत असं थोडंसं अधूनमधून खेळावंच लागतं, म्हणजे त्याला पण बरं वाटतं आणि आपलं पण त्याच्यावरती लक्ष असतं. मग हॉल पण लगेचच झाडून घेतला, सगळं इकडे तिकडे पडलेलं उचलून घेतलं आणि मग समोरचा जो पॅसेज आहे म्हणजे एंट्रन्स, ते पण स्वच्छ करून घेतली आणि गॅलरी पण झाडून घेतली. लगेचच म्हटलं आता आपले वाळत घातलेले कपडे पण सुकले आहेत, ते पण काढून घेऊया. असं छान वातावरण दिसतं ना, कोवळं ऊन पडलेलं मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळी. मग मस्त कपडे ही मी आज ब्लँकेट म्हणजे छतरंजी धुतली होती. कडक पडते म्हणूनच थोडेसे मोठे कपडे पण धुवायला घेत आहे बरं का, कारण आता सध्या ना इथं पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. उन्हाळ्यामध्ये चाकणमध्ये सगळीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम असतो. आता तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर अगोदर मी जिथं राहत होते तिथं तर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता ना, म्हणजे त्याच सोसायटीत राहते, पण आमच्या विंगमध्ये सध्या पाण्याचा प्रॉब्लेम नाही, कारण जास्त लोक राहण्यासाठी आलेले नाही. म्हणून मी ही छतरंजी धुवायला काढलेली. धुता तर जीवच निघायचं राहिलेलं होता, कारण लग्नाआधी कधीच मोठे कपडे काय मी कोणत्याच कपड्याला हातच लावला नव्हता धुण्यासाठी. मी सगळ्यात लहान असल्यावरती लाड कसे ना जास्तच करतात आणि आई वडिलांचे जरा जास्तच लाड होते माझ्यावरती. 2 मोठ्या बहिणी होत्या, म्हणजे एकीचं लग्न झालं की दुसरी होतीच, त्याच्यामुळे माझ्यावर काही लोडच आला नाही. आणि दोघींचे लग्न झाल्यानंतर भावाचं पण झालं, त्याच्यामुळे वहिनी आली, त्याच्यामुळे कामाचा माझ्यावरती काही लोडच नव्हता. लहान असल्यामुळे नाजूक
होते जरा जास्त, त्याच्यामुळे ना मम्मी काही करूच देत नव्हती. मग सगळी कामं आवरून घेतली आणि आता करायची कामं म्हणलं ना तर एवढी जड जातात ना, पण आता सवय झालेली आहे आणि कशी करायची ते पण माहिती झालेलं आहे, तर त्यामुळे सांगते. ज्या चुका आपल्याकडनं होतात त्याच दुरुस्त करून मी तुमच्यासोबत सांगत असते. मग सगळं घर तर आवरून घेतलं, आता घर नीटनेटकं केलं, म्हणलं स्वतःला पण नीटनेटकं करायचं. मग स्वतः पण फ्रेश झाली, अशी रेडी झाले आणि तोपर्यंत आहो पण येऊन गेले होते. त्यांचं 5:30चा टायमिंग आहे. तरी येताना फळभाज्या पालेभाज्या ते घेऊन येत असतात आणि आल्यावरती मला त्यांना व्यवस्थित ठेवण्याचं माझं काम असतं. कारण ना आता तुम्हाला माझ्या सवयी माहितीच झाल्या असते ना, आल्यावरती मी तसंच काय पडू देत नाही, लगेचच्या लगेच करून घेतलं ना म्हणजे मला पसारा दिसत नाही. मला पसारा दिसलेला अजिबात आवडत नाही. त्यासाठी माझं हे नीटनेटकं करणं सुरूच असतं. कारण नंतर जर आपण तिथंच ठेवलं ना आणखीन 2-3 गोष्टी वाढतात आणि आणखीन तो पसारा दिसायला लागतो. त्यामुळे जेवढं आपल्याला कमी करता येईल ना तेवढं लगेचच्या लगेच कमी करून घ्यायचं. आणि फळं आणलेले होते तर मग म्हटलं चला कापून घेऊया, आपण दोघं खाताना दिसल्यावर कियान पण खाईल यासाठी आमचं हे असं सुरू असतो. आम्हाला खाताना बघून तो पण खाता असतो, इकडून तिकडून येऊन. आता बघा तुम्हीच, आम्हाला खाताना त्याला अगोदर दिला तर त्यांनी खाल्ला नाही, पण आम्हाला खाताना बघितलं ना लगेच आमच्या हातातनं प्लेट घेऊन खायला सुरुवात केलेली. आणि असं छान वातावरण झालेलं होतं. वातावरण तर मस्तच झालेलं होतं, पण आता अंधार पडण्या अगोदर आपल्या घरामध्ये दिवाबत्ती लावणे पण गरजेचे असते. त्यासाठी लगेचच मग मी लाईट्स ऑन करायला सुरुवात केलेली. सगळ्या घरामधले लाईट पण ऑन करून घेतले आणि त्यानंतर सुरू केलीच स्वयंपाकाची तयारी. इकडे मला फक्त वांग्याचीच भाजी करायची होती, म्हणजे वांग्याची भाजी आणि चपात्या, जी आपली तेला मिठामध्ये भाजी असते ना ती करायची होती, कारण तिखट खाण्याची अजिबात आऊंची इच्छा नव्हती. त्यासाठी मग इकडे वांग्याचे छान असे काप करून घेतले आणि त्याची भाजी करायला टाकलेली आणि साईड बाय साईड लगेचच चपात्या पण लाटायला घेतलेल्या. दोन्ही कामं सिंपल अशी वांग्याची भाजी करायची होती, त्यामुळे लवकरच झाली. आणि एकीकडे मी चपात्या पण लगेचच करून घेतलेला. त्यांना आज सिंपल खायचं होतं त्यासाठी साधी केलेली, पण मला आवडते मसाल्याची आणि त्यांना आवडते साधी. मग कधी त्यांच्या आवडीचं कधी माझ्या आवडीचं अशा पद्धतीने मी बनवत असते. मग सगळा स्वयंपाक करून झाला आणि किचन वाट्यावर केलेला पसारा तो पण लगेचच आवरून घेतलेला, कारण किचन स्वच्छ दिसलं ना मग मन प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की आपलं सगळं काम झालेलं आहे. मग पोलपाट बेलनं पण लगेचच धुवून घ्यायचं होतं, मग ते पण लगेचच धुवून घेतलेलं आणि स्वयंपाक करताना थोडीफार घाण पडलेली असते ती पण झाडून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.